नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आय होप तुम्ही सगळे छान असाल, आनंदी असाल, छान छान खात असाल आणि आजचा दिवस सगळ्यांसाठीच खूप छान आहे, आमच्यासाठी सुद्धा आणि अगदी सगळ्यांसाठीच. कारण आज अयोध्येमध्ये श्रीराम यांचं प्राणप्रतिष्ठा सोहळा आहे. सो त्यामुळे एकंदरीत सकाळपासूनचं जे वातावरण होतं ना, ते इतकं प्रसन्न वाटत होतं, जसं की आपल्याला दिवाळीमध्ये, दसऱ्यामध्ये, कोणत्याही सणांमध्ये जसं वातावरण वाटतं ना, तसंच अगदी वाटत होतं. तर छान अशी चहापासून सुरुवात केलेली आहे व्हिडिओची. कारण सकाळचं जी सुरुवात आहे ना दिवसाची, तर ती चहापासून जर झाली ना, तर दिवस खूप छान जातो. हे माझं मत झालं, माझ्या बाबतीतलं आहे. तुमच्या बाबतीत काही वेगळंसुद्धा असू शकतं. सो इथे किचन वगैरे क्लीन केलं चहा नाश्त्यानंतर. त्यानंतर कामावरती गेले. त्यानंतर जसं की कालच्या ब्लॉगमध्ये बघितलात, आई आली होती. तर आई आणि प्रज्ञा दोघंही थोडंसं राऊंड अप करायला गेले. त्यानंतर इथे माझं थोडंसं आवरावर चालली होती. लोलोसुद्धा उठून त्याचा नाश्ता वगैरे झाला होता. पण तो मला म्हणायला लागला की तर मम्मी मी मला त्याला खाऊ किचनमधून खायचा थोडंसं आहे. खाऊ आणून दिलेला आहे आणि मुलांना ना खाऊची खूप म्हणजे सुका खाऊची ना खूप जास्त एक्साइटमेंट असते. ज्याला आपण फिंगर फूड म्हणतो आणि मुलांना दिलंच पाहिजे. कारण लहान मुलं जी आहेत ना, तर त्यांना त्यांची भूक इतकी कळत नाही. त्यामुळे जेव्हा पण तुम्ही 3 मील किंवा 4 मील देता, तर त्याच्या आधीमध्ये सुद्धा थोडंसं सुकं खाऊ द्यायचं आहे आणि लोलोला मी लहानपणापासून सवय लावलेली आहे. त्यामुळे तो मागतो आणि यामध्ये ना जितकं शक्य होईल तितकं छान आणि हेल्दी देण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर इथे लोलोने मला सुद्धा भरवलेलं आहे, तुम्ही बघता जसं व्हिडिओमध्ये. तर त्याला खूप एक्सायटेड असतो तो की मला भरवण्यासाठी आणि त्याला मज्जा वाटते जेव्हा पण तो मला भरवतो, तर त्याला मी थँक यू बोलते आणि तो शब्द तो ऐकतो ना, त्याला खूप जास्त एक्साइटमेंट येते. सो त्यानंतर इथे मला भाजी वगैरे क्लीन करायची होती. पालेभाजी वगैरे आणली होती. मेथीची वगैरे बऱ्याच आणि कोथिंबीर, कढीपत्ता वगैरे या सगळ्या गोष्टी. तर हल्ली काय झालं आहे ना, 2 आठवड्यापासून मी एकंदरीत म्हणजे जसं आठवड्याच्या भाज्या वगैरे भरते, तर त्या भरलेल्या नाही आहेत. कारण आता सध्या नॉनव्हेजचे दिवस चालू झालेले आहेत. त्यामुळे ना भाज्यांचा वापर कमी होतो आणि त्यातही कडधान्य असतात. त्यानंतर इतर फळभाज्यासुद्धा असतात, पालेभाज्या. त्यामुळे जसं लागेल तशा प्रकारे थोडंफार आणते मी. मग मी थोडीशी माझी आवरावर केली, जसं की केस विंचरणं वगैरे. त्यानंतर थोडंसं प्रेझेंटेबल आपण दिसलं पाहिजे. कारण जरी आपण घरी असलो किंवा बाहेर कुठेही जात असलो, तर थोडंसं प्रेझेंटेबल राहिलं पाहिजे. मी अजिबात इथे बोलत नाही आहे की मेकअप वगैरे केला पाहिजे किंवा खूप जास्त काही कॉस्मेटिक प्रोडक्ट वापरले पाहिजेत. तर अगदी सिंपलमध्ये नीटनेटके तुम्ही राहू शकता आणि याआधीसुद्धा खूप साऱ्या टिप्स ह्या बाबतीच्या शेअर केलेल्यासुद्धा आहेत मी. तर इथं लोलो टी व्ही बघत होता. त्यानंतर मी सगळं माझं आवरून घेतलं आणि त्यानंतर म्हटलं चला किचनमध्ये जाऊया. जेवणाची तयारी करूया. आज पालेभाजी बनवणार होती मेथीची. कारण आईला ही भाजी खूप आवडते आणि आई जिथे राहते तिथे ह्या भाज्या खूप कमी मिळतात. म्हणजे फ्रेश मिळत नाहीत त्यामुळे आईच्या तितक्याशा. आवडीची भाजी बनवलेली आहे इथे. सो इथे इव्हिनिंगला आम्ही सगळेच बाहेर पडलो, फॅमिलीतले सुद्धा आणि आई वगैरे आम्ही सगळेच बाहेर गेलो आणि इथे आम्ही सर्वात प्रथम दादरला गेलो. त्यानंतर तिथे आम्ही थोडंसं टाईम स्पेंड केला. इथे सगळं श्रीरामांचं जे अयोध्यामधलं सो मंदिर आहे, तर दादरमध्ये ना त्याची अगदी प्रतिकृती ते दिवाळीला जसं बनवलेली फील होती. येतं ना, तशाच प्रकारे सगळं फील येत होतं. आणि इथे आई, आमची फॅमिली, त्यानंतर ताईची फॅमिली अशा आम्ही सगळेजण एकत्रित गेलो होतो. आणि खूप मजा केली. खूप छान असं वाटत होतं. लायटिंग वगैरे सुद्धा इतकी छान होती. दिवाळी जशा प्रकारे करतो. दीपोत्सव होता सगळीकडे. छान पूजा वगैरे केली होती. नंतर बऱ्याच ठिकाणी भंडारासुद्धा होता. तर आम्ही ते सगळं दर्शन वगैरे घेतलं. इथे तुम्ही जसं बघताय. तर ते दर्शन घेतलं. त्यानंतर मग सिद्धिविनायकला गेलो आम्ही. तिथेसुद्धा छान दर्शन घेतलं आणि तिथेसुद्धा भंडारा वगैरे सुद्धा होता. तर तिथे आम्ही डिसाईड केलं की आपण भंडाऱ्याचा लाभ घ्यावा. तर त्यासाठी आम्ही लाईनमध्ये उभं राहिलो आणि खूप छान मजा आली आणि इतक्या वर्षानंतर म्हणजे खूप वर्षामध्ये पहिल्यांदा असा भंडाऱ्याचा अनुभव घेता आला, तो सुद्धा बाप्पाच्या दारामध्ये. तर त्याचा आनंद ना एक वेगळाच होता आणि मलाच नाही, तर आमच्या सगळ्या फॅमिलीमधल्या मेंबर्सला आनंद होता आणि खूप एन्जॉय केला आम्ही तिथे, मजा केली आणि खूप छानसुद्धा वाटत होतं. अशा प्रकारे आम्ही आजचा जो श्रीरामांचा उत्सव जो आहे, प्राणप्रतिष्ठा उत्सव, तो साजरा केला आम्ही आमच्या प्रतीने. आणि तुम्ही कसं केलं मला कॉमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. जर आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअरसुद्धा करा.